शहरामध्ये असे बरेच कुटुंब आहेत गरीब म्हणून ज्यांचे जे विधवा आहेत, एकल कुटुंब आहे, बाहेर गावून आलेले परंतु शहरामध्ये येऊन ते मतदार झालेले आणि ते भाड्याच्या खोलीत राहते, अशा लोकांना PMAYचा अर्ज करता येत नाही। त्याच्यामुळं शहराच्या अवतीभोवती जी काही गायरान जमीन असेल किंवा कुठेतरी या घरकुलाला PMAYचे घरकुल तर आपण सगळ्यांना देतो अध्यक्ष महोदय, तर त्या लोकांना PMAYचं घरकुल आणि जिथे विस्तारित जागा आहे त्या ठिकाणी जर जागा दिली तर ह्या एकल कुटुंब किंवा विधवा भगिनी जे आहेत यांची घरकुल 100% त्या ठिकाणी होतील, अपंगाचे सुद्धा घरकुल होतील। अध्यक्ष महोदय, आपण प्रधानमंत्री उदय सामंत साहेब प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपण डबल मजल्याला परवानगी दिली, परंतु रमाई आवास योजनेच्या बाबतीत मात्र डबल मजल्याला परवानगी दिलेली नाही। दलित समाजाच्या कुटुंबामध्ये जे आजोबा होते त्यांच्या नावावर जमीन होती, त्यांना 2 मुलं झाली आणि त्या 2 मुलांना 2 मुलं झाली आणि त्यांची जागा मात्र जागेवरती राहिली आणि बाहेर जाऊन कुणाचा तरी प्लॉट खरेदी करून घरकुल बांधण्यापर्यंत त्यांची ऐपत नाही। अशा रमाई आवासच्या ज्या घरकुल आहेत त्यांना तातडीनं कारण हे गृहनिर्माणकडे विषय आहे, गृहनिर्माण विभागाने GR काढण्याची आवश्यकता आहे। PMAY प्रमाणे रमाई आवासला सुद्धा 2 मजली 3 मजलीला परवानगी या ठिकाणी देण्यात यावी। आणि अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या बाबतीत माननीय मंत्री महोदय बसलेले आहेत, अतिशय चांगलं काम त्यांचं आहे, मागेही काम चांगलं केलंय, आताही फक्त एक विनंती आहे की आता केंद्र सरकारने तर 100% आम्हालाही कल्पना आहे की त्याच्या बाबतीमध्ये पैसा देणं बंद केलंय, परंतु मच्छिंद्रनाथ गड हे 2 संस्थान आहेत आमच्याकडे, निमगाव मायंबा आणि मच्छिंद्रनाथ सावरगाव, आणि एक जे आहे श्रृंगेरी देवी, या 3 देवस्थानाच्या बाबतीत माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आम्हाला माहिती द्यावी। आणि भगवानगडाच्या पायथी मातोरी, तिंतरवणी आणि इतर 12 गाव आहेत, यांना घोगस पारगाव आणि निमगाव मायंबा हे सोर्स दाखवलेले आहेत अध्यक्ष महोदय, त्या सोर्स मधून पाणी पुरत नाही, त्याच्याऐवजी गेवराई तालुक्याच्या जायकवाडीच्या बंधाऱ्यावरून जर या 14 गावांना पाणी दिलं तर ही गावं कायमस्वरूपी पाणी पितील, यासाठी विनंती आहे। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। चरण सिंग ठाकूर।